अंबरनाथमधील एका शाळेमध्ये 2 शिक्षकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. शिक्षिकेने शिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. शिक्षकाने शरीरसुखाची मागणी केल्यानंतर हा वाद झाला. हाणामारी सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबरनाथमध्ये चक्क 2 शिक्षकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. शाळेबाहेरच महिला आणि पुरुष शिक्षकाची फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे. शिक्षकाने शरीरसुखाची मागणी केल्याने त्याला मारहाण केल्याचा आरोप शिक्षिकेचा दावा असून या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोटी खळबळ माजली आहे. अंबरनाथ पश्चिम येथील जावसई फुलेनगर भागात प्रियदर्शिनी हिंदी शाळा आहे. या शाळेत अनिता गुप्ता या मागील 29 वर्षापासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. अनिता त्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे असून त्या घरातील एकमेव कमावत्या व्यक्ती असून बुधवारी 29 जानेवारी रोजी अनिता यांनी त्यांच्या वर्गातील मुलांना पीटीच्या तासासाठी बाहेर खेळण्यासाठी सोडलं असताना शिक्षक एकादशी राम यांनी मुलांचा व्हिडिओ काढला. यानंतर शाळा सुटल्यावर अनिता या शाळेबाहेर पालकाशी बोलत उभ्या होता तेव्हा एकादशी राम हे शिक्षक गाडीवरून तिथे आले आणि त्यांनी आपल्याला बोलावत आपल्याकडे थेट शरीरसुखाची मागणी केली असा आरोप अनिता गुप्ता यांनी केला. मात्र त्यांची ही मागणी ऐकून अनिता या संतापल्या आणि त्यांनी एकादशी राम यांच्या कानशिलात लगावली. यानंतर दोन्ही शिक्षकांमध्ये शाळेबाहेरच फ्रीस्टाईल हाणामारी झाली. ही हाणामारी सोडवण्यासाठी शाळेतील शिक्षिका एकादशी राम यांची पुतणी असलेल्या अंजली जयस्वाल आल्या आणि त्यांनीही आपल्याला शिवीगाळ केली असा आरोप अनिता गुप्ता यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर मला मागील 2 वर्षापासून त्रास दिला जात असून मी नोकरी सोडावी आणि संस्था चालकांच्या नातेवाईकाला माझ्या जागी लावता यावं या मागचा हेतू असल्याचं त्या म्हणाल्या. शाळेच्या मुख्याध्यापकांनी अनिता यांना दिलेली एक नोटीसही त्यांनी दाखवली असून त्यात मुख्याध्यापकांनी थेट त्यांच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला आहे. मात्र अनिता यांचे आरोप हे शिक्षिका आणि एकादशी राम यांची पुतणी अंजली जयस्वाल यांनी फेटाळले आहेत. मी फक्त भांडण सोडवण्यासाठी गेले असून ते सीसीटीव्हीत दिसत असल्याचंही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचं त्या म्हणाल्या. अनिता गुप्ता यांनी मला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही त्यांनी केला. इतक्यावरच न थांबता अनिता गुप्ता यांच्याच चारित्र्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत एक धक्कादायक विधान केलं आहे. मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या मारहाणीत अनिता यांच्या चेहऱ्याला आणि डोळ्याला दुखापत झाली असून त्यांच्या फिर्यादीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात शिक्षक एकादशी राम अंजली जयस्वाल यांच्याविरोधात विनयभंग, लैंगिक सतावणूक, दुखापत करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी दिली आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.